लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक हॉलिवूड स्टारचे बंगलेही जळून खाक झाले आहेत. या आगीत 10,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेली अलिशान हवेलीही जळून खाक झाली. लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात 10 जानेवारीपर्यंत लागलेल्या भीषण वणव्यामुळे किमान डझनभर लोकांचा मृत्यू झाला असून हजारो घरे, इमारती आणि इतर वस्तू उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात आहे. लुमिना टेक्नॉलॉजीचे सीईओ ऑस्टिन रसेल यांची 18 बेडरूमची हवेलीही आगीत जळून खाक झाली. या हवेलीचा वापर अनेक मोठ्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी करण्यात येत होता. कॅलिफोर्निया शहरातील ही सर्वात महागडी हवेली होती. या हवेलीची किंमत जवळपास $12 मिलियन म्हणजे जवळपास 10,770 कोटी रुपये होती. आता या हवेलीच्या जागी फक्त ढिगारा शिल्लक आहे. एचबीओच्या सेक्शन सीझन 4 मध्येही हवेली दाखवण्यात आली होती आणि त्यानंतर ती चर्चेत आली होती. या हवेलीत खूप चांगल्या सोयीसुविधा होत्या. यात 20 आसनाचे थिएटर आहे, वाईन सेलर आणि स्टारगॅझिंगसह शेफ किचन होते. त्यातील काही भाग अजूनही शिल्लक आहे. त्याचप्रमाणे गेल्या फेब्रुवारी महिन्यात $2.04 अब्ज सुमारे 16,590 कोटी लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीने हॉलिवूड हिल्सवर $25 मिलियन खर्च करून भव्य व आलिशान बंगला बांधला होता. या हवेलीच्या मालकाचे नाव एडविन कॅस्ट्रो होते. मिळालेल्या माहितीनुसार आता या हवेलीत फक्त जळणारी लाकडे शिल्लक राहिली आहेत. या हवेलीत 5 बेडरूम आणि 6 बाथरूम होते. अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे स्वाहा. या आगीत अनेक हॉलिवूड स्टारची घरे जळून खाक झाली आहेत. सांता एना वारे या शक्तिशाली वारे आहेत जे डोंगरावरून दक्षिण कॅलिफोर्निया किनाऱ्याकडे वाहतात. या भागात दरवर्षी सरासरी 10 अशा घटना घडतात. जेव्हा परिस्थिती कोरडी म्हणजे शुष्क असते जसे की आता आहे, तेव्हा हे वारे आगीचा भयानक धोका बनू शकतात. पूर्वेकडील ग्रेट बेसिनमध्ये उच्च दाब आणि किनाऱ्यापासून दूर कमी दाबाची यंत्रणा निर्माण झाल्यास सांता एना वारे वाहतात. हवेचे वस्तुमान उच्च दाबाकडून कमी दाबाकडे सरकते आणि दाबाचा फरक जितका जास्त असेल तितक्या वेगाने वारे वाहतात. ग्रेट बेसिन, ज्याला बहुधा ग्रेट बेसिन वाळवंट म्हणून संबोधले जाते, हे पश्चिम उत्तर अमेरिकेचे एक प्रमुख नैसर्गिक वैशिष्ट्य आहे, ज्यात खडकात पर्वतरांगा आणि उत्तर दक्षिणेकडे पसरलेल्या मोठ्या मध्यवर्ती खोऱ्यांचा समावेश आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.